Good morning, dear friends. Today's discussion topic is the study of the leaf modification. Firstly, we are study the definition of the leaf. The leaf is a dorso-ventrally compressed lateral appendage of a stem. Leaf काय आहे की dorso-ventrally compressed lateral appendage of a stem produced at the nodes and it's specialized to perform the photosynthesis. आता तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की लिव्ज काय करतात, फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे अन्न तयार करायचं काम करत असतात, परफॉर्म ए फोटोसिंथेसिस. आता एक्झाममध्ये काय की फंक्शन तुम्हाला महत्त्वाचं लिहिणं अपेक्षित आहे एक्झाममध्ये. फंक्शन्स ऑफ द लीफ. द प्रायमरी फंक्शन्स ऑफ लीफ आर फोटोसिंथेसिस. प्रायमरी फंक्शन 12वीला तुम्ही स्टडी केले. प्रायमरी फंक्शन काय? फोटोसिंथेसिस, गॅसेज एक्सचेंज, ट्रान्सपिरेशन अँड प्रोटेक्शन ETC. हे 4 जे फंक्शन आहेत, फोटोसिंथेसिस, गॅसेज एक्सचेंज, transpiration and protection is a very important. Okay, the second part, the part of the typical leaf are 3 part of the leaf. चे किती पार्ट आहेत? 3. One is the leaf base, petiole and lamina. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता लीफ बेस कशाला, लीफ बेस आर देअर, lamina are there and petiole is there. Okay, firstly leaf base, the part by which is the leaf is attached to the stem. आता लीफचा जो पार्ट अटॅच्ड असतो स्टेमला त्याला काय म्हणलं जातं? लीफ बेस. आता इथे डायग्राम मध्ये बघा तुम्ही, लीफ बेस इज देअर. ओके, देन पिटिओल, स्टॉक ऑफ द लीफ इज नोन ॲज द पिटिओल. जे स्टॉक आहे, लीफचा जो स्टॉक आहे त्याला काय म्हणलं जातं? पिटिओलेट लीव्ज किंवा पिटिओल प्रेझेंट आहे, पिटिओलेट लीव्ज. आणि सेकंड त्याचेच अजून एक्स्ट्रा टर्मिनॉलॉजीमध्ये काय आहेत? सेसाइल लीव्ज अँड पिटिओलेट लीव्ज. ज्या पानांना पिटिओल प्रेझेंट आहे त्यांना पिटिओलेट लीव्ज, आणि जे पानं पिटिओल ॲब्सेंट आहे त्यांना काय म्हणलं जातं? सेसाइल लीव्ज. ओके, देन लॅमिना, द एक्सपांडेड फ्लॅटेन्ड ग्रीन पार्ट ऑल्सो नोन ॲज दी लीफ ब्लेड. जो होल ग्रीन पार्ट आहे लीफचा त्याला काय म्हणलं जातं? लीफ लॅमिना म्हणलं जातं. ते लीफ ब्लेड म्हणलं, लीफ लॅमिना म्हणलं जातं. Expanded flattened green part also known as the leaf blade. Okay, see this diagram, the part of the leaf base are there, petiole is there, stem is there, axil. आता axil म्हणजे ज्या ठिकाणी जे पिटिओल अराइज झालेलं आहे त्याला ठिकाणी ते ॲक्झिलरी पोझिशन, त्याला आपण ॲक्झिल्स म्हणतो. मार्जिन्स आर देअर. मार्जिन आता तुम्ही हिबिस्कस जास्वंदीचं पान पाहिलं असेल त्याला कसे आहे? डेंटेड मार्जिन आहे. आणि तुम्ही आंब्याचं पान पाहिलं असेल तर त्याला काय आहे? एंटायर मार्जिन आहे. किंवा पिंपळाचं पान पाहिलं असेल, एंटायर मार्जिन. मार्जिन म्हणजे जे बाहेरचं जे आवरण आहे किंवा बाहेर कवरिंग आहे मार्जिन, त्याला आपण म्हणतो मार्जिन, आपण त्याला म्हणतो. टीप आर देअर. अपायकल रिजनचा त्याला टीप म्हणलं जातं, टीप इज देअर. मिडरिप, जे सेंट्रलला मिडवेन किंवा मिडरिप ज्याला म्हणतो, जे सेंट्रली प्लेस्ड असते त्यांना काय म्हणतो आपण? मिडरिप किंवा मेन व्हेन म्हणूया आपण त्याला. पिटिओल इज देअर. आणि ज्या सब व्हेन्स आहेत, सब व्हेन्सला काय म्हटलं जातं? व्हेन्स किंवा व्हेन्युल्स. सब व्हेन्सला काय म्हटलं जातं? व्हेन्स म्हटलं जातं. आणि त्याच्या परत ज्या व्हेन्युल्स असतात, बारक्या ज्या व्हेनलेट्स असतात त्यांना आपण काय म्हणलं जातं? व्हेन्युल्स अँड व्हेन्युल्स असं म्हणलं जातं. पूर्ण त्या पार्टला हे झालं पार्ट. त्याच्यामध्ये काय पिटिओल आहे, लीफ बेस आहे, एक्झाईल असेल, स्टेम असेल, मिडरिप म्हणजे सेंट्रली जी प्लेस आहे, व्हेन्स आहे, सब व्हेन्स, मेन व्हेन, त्याला काय म्हणलं जातं? मिडरिप म्हणलं जातं किंवा मिड व्हेन पण म्हणलं जातं. मार्जिन्स आर देअर. ओके, द टाईप ऑफ द लीफ. ऑल ऑफ यू नोन दॅट देअर आर 2 types. One is a simple leaf, another is a compound leaf. Simple leaf. The simple leaves are those in which single leaf blade or lamina is present. Example, mango, hibiscus. आता मँगोचं पान पाहिलं असेल तुम्ही, आंब्याचं पान बघा, सिंपल लीफ ब्लेड आहे, आणि सिंगल लीफ ब्लेड आहेत. म्हणजे काय झालं? सिंगल, एकच पान आहे त्याला काय म्हणलं जातं? सिंपल लीफ. एक्झाम्पल, मँगो असेल, हिबिस्कस असेल, जास्वंद असेल. तुम्ही प्रत्येकाच्या घरी असते जास्वंदीचं झाड असतं दारामध्ये, तर तुम्ही त्याची ती पाहू शकता तुम्ही.
mango, hibiscus. Second type, compound leaves. Compound leaves are those in which the leaf, blade or lamina is divided into number of the segments. Compound म्हणजे काय की दोन लीव्ज एकत्र येणे, सेगमेंट होणे, किंवा त्याचं आपण काय म्हणतो लिप लॅमिना डिवाइड होणे इंटू द सेगमेंट्स, त्याला काय म्हणलं जातं कंपाऊंड लीफ. किंवा लिपलेट असतील किंवा पिन्ना म्हणलं जातं. लिपलेट, पिन्ना इज देअर. ओके. कंपाऊंड लीव्ज. आता तुम्ही कंपाऊंड लीव्जमध्ये परत कंपाऊंड लीव्जमध्ये काय की दोन लीव्ज एकत्र येतात. तुम्हाला ही पाहिलं असेल, ॲकेशिया असेल किंवा मायमोसा पुडिका असेल किंवा तुमचं बाबळ असेल. बाभूळचं काय आहे तर तुम्ही पान पाहिलं असेल त्याचे कसेच कंपाऊंड लीव्ज आहेत. कसे कंपाऊंड लीव्ज म्हणजे दोन पाना एकत्र आलेले आहेत. कशा रॅचेसवरती, स्टेमवरती. ओके. देअर आर टू टाईप ऑफ द कंपाऊंड लीव्ज. कंपाऊंड लीव्जमध्ये दोन टाईप आहेत. कुठले? पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज अँड पाल्मेटली कंपाऊंड लीव्ज. पिन्नेटली म्हणजे स्मॉल पिन्ना लाईक अपिअरन्स असतं, म्हणजे स्मॉल असे ॲकेशियाची पानं असतील, पिन्नेटली कंपाऊंड्स. आणि पाल्मेटली म्हणजे हाताच्या आकारासारखी मोठमोठी पानं असतात, हाताच्या पाल्मेटली कंपाऊंड लीव्ज. ओके. पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. In this type, the leaflets are present laterally on a common axis called rachis. हे पिन्नेटली कंपाऊंडमध्ये काय असतात की एक पर्टिक्युलर कॉमन ॲक्सिस असतो. बाबळीचं पान पाहिलं असेल तुम्ही, बाबळीची पानं पाहिली असतील, बाभूळ असेल किंवा तुम्ही तरवड असेल, तर त्याला एक पर्टिक्युलर जो रॅचेसवरती काय होतात सगळे लीव्ज काय होतात कंपाऊंड लीव्ज दोन्ही साईडला काय होतात अराईज झालेले असतात. लॅटरली ऑन ए कॉमन ॲक्सिस कॉल्ड ॲज द रॅचेस विच रिप्रेझेंट द मिडरीफ. त्याच्यामध्ये परत मिडरीफ आहेच, ॲज इट इज सेम असतात, फक्त काय असतात एक रॅचेसवरती ते डेव्हलप झालेले असतात. तिकडे पिटिओल असतो, पिटिओल इकडे कसं पिटिओलेट असतात सिम्पल लीव्ज, आणि इकडे कंपाऊंडमध्ये काय असतात पिटिओल पण काही ठिकाणी असते, काही ठिकाणी सेसायला असतात. त्यांना काय म्हणलं जातं ते एकाच लॅटरली काय असतात रॅचेसवरती अराईज झालेले असतात. पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. ओके. There are four type of the pinnately compound leaves. One is the unipinnately compounds, bipinnately compound, tripinnate and D compounds. Uni म्हणजे काय सिंगल, युनिपिन्नेटली कंपाऊंड. बायपिन्नेटली म्हणजे दोन कंपाऊंड, दोन लीव्ज एकत्र आलेत. ट्रायपिन्नेटली म्हणजे तीन लीव्ज एकत्र आलेत. अँड डी कंपाऊंड्स, ज्या ठिकाणी आपण कंपाऊंड म्हणजे असं एकत्रित करू शकत नाही त्यांना काय म्हणलं जातं डी कंपाऊंड्स म्हणलं जातं. युनिपिन्नेटली unipinnately compound leaves bearing the leaflets directly on rachis. म्हणजे काय होतात टॅमॅरंड्स असेल, चिंच असेल किंवा कॅशिया तोरा असेल, कॅशिया फिस्टुला असेल, तर ह्याच्यामध्ये काय होतं की युनिपिन्नेटली कंपाऊंड लीव्स काय असतात तर प्रेझेंट असतात. आता एक डायग्रॅममध्ये पाहू शकता तुम्ही युनिपिन्नेटली कंपाऊंड्स कॅशिया असेल किंवा टॅमॅरंडस असेल. आता सेकंड डायग्राममध्ये तुम्हाला टॅमॅरंडस आहे, ह्याच्यावरती काय झालं तर लीव्ज आहेत युनिपिन्नेटली एक सिंगल पिन्ना म्हणजे एक पानं काय झालेले त्या रॅचेसवरती अराईज झालेले असतात युनिपिन्नेटली कंपाऊंड्स. फर्स्ट डायग्राममध्ये पण काय आहे तरवड असेल, युनिपिन्नेटली कॅशिया तोरा असेल, कॅशिया फिस्टुला असेल, तर युनिपिन्नेटली कंपाऊंड लीव्ज आर देअर आर टू टाईप ऑफ द युनिपिन्नेटली कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये पण परत दोन टाईप आहेत युनिपिन्नेटली कंपाऊंड लीव्जमध्ये. पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज पाहतोय आपण, युनिपिन्नेटली कंपाऊंड्स, बायपिन्नेटली कंपाऊंड, ट्रायपिन्नेटली कंपाऊंड आणि डी कंपाऊंड्स. युनिपिन्नेटली कंपाऊंडमध्ये काय एकाच रॅचेसवरती काय होतात एक सिंगल लीव्ज अराईज झालेले असतात, त्याला म्हणलं जातं युनिपिन्नेटली. टॅमॅरंडस इंडिकस असेल, कॅशिया तोरा असेल, तरवड असेल तुमचं, कॅशिया तोरा असेल, कॅशिया बहा पिस्टुला असेल किंवा टॅमॅरंडस इंडिकस चिंच असेल, आपली खायची चिंच, त्याला काय असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला लीव्ज पाहायला मिळतात. सिंगल लीव्ज आर देअर. युनिपिन्नेटली कंपाऊंड लीव्जमध्ये परत दोन टाईप आहेत. कुठले पॅरिपिन्नेटली कंपाऊंड लीव्ज अँड इम्पॅरिपिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. पॅरी म्हणजे काय की युनिपिन्नेट लीव्ज विथ इव्हन नंबर ऑफ द लिपलेट्स. आता त्या रॅचेसवरती काय झाले एक समांकी जर नंबर असतील तर त्यांना काय म्हणलं जातं पॅरिपिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. पॅरिपिन्नेटली म्हणजे त्या रॅचेसवरती एकसारखे इकड साईडला पण 8 लीव्ज डेव्हलप झालेले असतील आणि इकड साईडला पण 8 लीव्ज असतील, दोन्ही साईडला 8 लीव्ज पिन्ना काय झालेले असतील डेव्हलप झालेले असतील, त्यांना कॅशिया. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, ह्या डायग्राममध्ये जर लीफ इकडे साईड वरच्या साईडचे लीफ मोजले, खालच्या साईडचे लीफ मोजले तर दोन्ही काय होतात इव्हन नंबरमध्ये एक समांकी संख्येमध्ये काय होतात लीव्ज डेव्हलप होतात, त्यांना काय म्हणलं जातं पॅरिपिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. सेकंड
इम्पॅरिपिनेटली म्हणजे काय, ऑड इन नंबर. ए युनिपिनेट लीफ विथ ऑड नंबर ऑफ द लिफलेट इज नोन ॲज दी इम्पॅरिपिनेटली कंपाऊंड लीव्स. आता रोजमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल काय होतं, एक्झाम्पल काय रोज इम्पॅरिपिनेटली कंपाऊंड लीव्समधलं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असतात, ऑड नंबर ऑफ दी लिव्ह. आता 5 नंबर काय 5 असतील, 7 असतील, 9 असेल, 3 असेल, ऑड नंबरमध्ये काय होतात, लिव्ज डेव्हलप होतात. इकड साईडला 3 असतील तर इकड साईडला 4 असतात. म्हणजे इकड साईडला 3 असतील, एका साईडला 3 असेल, एका साईडला 2 असतील, ऑड नंबरमध्ये काय होतात, डेव्हलप होतात इम्पॅरिपिनेटली कंपाऊंड लीव्जमध्ये. ओके. युनिपिनेटली कंपाऊंड लीव्जमध्ये 2 टाईप आहेत, पॅरिपिनेटली कंपाऊंड लीव्ज, अनदर वन इज दी इम्पॅरिपिनेटली कंपाऊंड लीव्ज. पॅरिपिनेटली म्हणजे इव्हन नंबर, इम्पॅरिपिनेटली मीन्स विषम नंबर किंवा ऑड नंबर आपण त्याला म्हणूया. नेक्स्ट आहे बायपिनेट कंपाऊंड लीव्ज. आता बायपिनेट, बाय म्हणजे 2, ट्वाइस. ए ट्वाइस पिनेट compound leaf the midrib produce secondary axis on which the leaflets are borne. एक्झाम्पल कॅशिया मायमोसा पुडिका असेल, कॅशिया अराबिका असेल, ॲकॅसिया अराबिका, ॲकॅसिया निलोटिका असेल. तर ह्याच्यामध्ये काय बायपिनेटली कंपाऊंड लीव्ज आहेत. मायमोसा पुडिका आपला तुम्ही लाजळू पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काय आहेत, बायपिनेटली दोन्ही साईडला काय आहेत, लीव्ज बायपिनेटली कंपाऊंड लीव्ज आहेत. ट्वाईस म्हणजे 2 असे रॅचेसवरती काय झाले असतात, अराईज झाले असतात. इकडं 2, इकडं 2. इकडं आपण पहिल्या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर इकडे काय सिंगलच आहे आणि इकडे काय आहे तर त्याच्यावरती 2 ट्वाईस कंपाऊंड्स लीव्स डेव्हलप झालेले असतात. म्हणजे काय बायपिनेटली कंपाऊंड लीव्ज. तुम्ही ॲकॅसिया अराबिका असेल, ॲकॅसिया तुम्ही बाबळ पाहिलं असेल तर बाबळीला काय असतात तर 2 रॅचेसवरती डेव्हलप, इकडं 2 असे डेव्हलप झालेले असतात बायपिनेटली कंपाऊंड लीव्ज. ह्याच्यामध्ये पण तुम्ही मायमोसा पुडिकामध्ये पण इकड साईडला 4 दिसतात का लीव्ज, इकड साईडचे 2 व्हेंट्रल साईड आणि डॉर्सल साईडला कसे असतात 2 असे लीव्ज डेव्हलप झालेले असतात बायपिनेटली कंपाऊंड लीव्जमध्ये. सेकंड एक्झाम्पल आहे, थर्ड आहे ट्रायपिनेटली कंपाऊंड लीव्ज. ट्राय म्हणजे 3. एक्झाम्पल काय मोरिंगा असेल, तुमचा शेवगा पाहिला असेल, शेवग्याचे लीफ बघा तुम्ही, तुम्हाला ट्रायपिनेटली कंपाऊंड लीव्ज पाहायला मिळतील. ट्रायपिनेटली कंपाऊंड लीव्ज. ए ट्रायस्पिनेट कंपाऊंड लीफ the secondary axis produce the tertiary axis which bears the leaflets. आता पहिला काय secondary axis produce the tertiary axis, primary produce the secondary, secondary produce the tertiary. अशा पद्धतीने लीव्ज अरेंजमेंट होत असते. म्हणजे काय होतं, secondary axis produce the tertiary axis. ह्याच्यावरती तुम्ही लीव्ज जर बारकाईने व्यवस्थित पाहिले मोरिंगाचे शेवग्याचे तर तुम्हाला काय होतील, ट्रायपिनेटली कंपाऊंड लीव्ज आर देअर. ओके. ट्रायपिनेटली म्हणजे 3 लीव्ज कसे झालेले आहेत, डेव्हलप झालेले. ट्रायपिनेट दिसतात का 3 लीव्ज, तुम्ही नंतर एक्झाममध्ये डायरेक्ट फील्डवरती तुम्ही पाहू शकता शेवग्याची पानं, म्हणजे ट्रायपिनेटली कंपाऊंड लीव्ज आहेत. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. एक्झाममध्ये लीव्ज तुम्हाला पुढे ठेवले असतील ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लिहायचं आहे, बायपिनेटली आहेत का पाल्मेटली कंपाऊंड आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ट्रायस म्हणजे 3 पिनेटली. एक्झाम्पल मोरिंगा, मोरिंगा असेल तुमचा शेवगा असेल. नेक्स्ट आहे तुमचा डी कंपाऊंड. ए कंपाऊंड लीफ विच इज मोर दॅन ट्रायस्पिनेट, म्हणजे 3 पेक्षा जास्त जर असेल किंवा ते आपण आयडेंटिफाय करू शकत नाही त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, डी कंपाऊंड लीव्ज. आता लीव्जचं जर तुम्ही वनस्पतींचं जर बारक्याने पानांचा आकार, फुलांचा आकार, त्यांच्या पानांची अरेंजमेंट कशी आहे हे जर तुम्ही पाहिलं असेल तर अतिशय त्याच्यामध्ये काय होतं, टेक्झॉनॉमीचा इंटरेस्ट तुम्हाला वाढत जाईल. त्याच्यामध्ये डी कंपाऊंड्समध्ये तुम्ही जर पाहिलं, ए कंपाऊंड विच लीफ विच इज अ मोर दॅन ट्रायस्पिनेट, म्हणजे त्याच्यापेक्षा ट्रायस्पिनेटपेक्षा जास्त लीव्हचं जर ही असेल कंपाऊंड असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, डी कंपाऊंड. आयडेंटिफाय करू शकत नाही की ट्रायपिनेट आहे का बायपिनेट आहे. तर तुम्ही कोरॅन्ड्रम पाहिलं असेल, डेली तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये काय केलं जातं, आपण वापरतो कोथिंबीरच्या पानावरती तुम्ही पानांची जर अरेंजमेंट पाहिली तर तुम्हाला काय आहे की डी कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये कोणतेही कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळणार नाही की बाय आहे का ट्राय आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही असं आयडेंटिफाय करू शकत नाही. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डी कंपाऊंड टाईप ऑफ द लीव्स आर प्रेझेंट. डी कंपाऊंड. ओके. नेक्स्ट पार्ट आहे, आता काय पाहिलं आपण, पिनेटली कंपाऊंड्स. आता पाहणार आहोत पाल्मेटली कंपाऊंड्स. बी पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. ऑल द लीफलेट्स ऑफ द पाल्मेटली कंपाऊंड लीफ आर अटॅच्ड ॲट ए कॉमन पॉईंट. प्रत्येक पाल्मेटली कंपाऊंड लीव्स काय असतात, एक कॉमन पॉईंटला काय झालेले असतात, अटॅच्ड झालेले असतात. ॲट द टिप ऑफ द पिटिओल लाईक
फिंगर्स ऑफ द पाल्म, म्हणजे हाताच्या आकारासारखे काय असतात लिव्ज असे डेव्हलप झालेले असतात, फिंगर लाईक ए पाल्म. देर आर फ्यू टाईप ऑफ द पाल्मेटली कंपाऊंड लिव्ज. आता इकडे काय पिन्नेटली कंपाऊंडमध्ये युनिपिन्नेट, बायपिन्नेट, ट्रायपिन्नेट अँड डी कंपाऊंड. पाल्मेटली कंपाऊंडमध्ये आता इकडे तीच टर्मिनॉलॉजी, फक्त इकडे काय म्हणलं जातं फॉलिएट, युनिफॉलिएट, बायफॉलिएट, ट्रायफॉलिएट अशा पद्धतीने काय म्हणलं जातं. एक नाव नेमिंग चेंज आहेत, फक्त म्हणायचं एकच आहे त्यांना, युनिपिन्नेट, बायपिन्नेट, ट्रायपिन्नेट. युनिफॉलिएट, आता लिव्ज बघा युनिफॉलिएट. A single leaflet is articulated to the petiole. सिंगल लिफलेट असेल, स्मॉल लीव्ज असेल, ॲट्रिक्युलेटेड ऑन ए पिटिकोल टू द पिटिकोल. एक्झाम्पल काय, सिट्रस. आता सिट्रस तुम्ही पाहिलं असेल, लिंबुनीचं झाड पाहिलं असेल. लिंबुनीच्या झाडाला तुम्हाला एक डायग्राममध्ये बघू शकता, तुम्हाला काय सिम्पल लीव्ज आहे, ह्याच्यामध्ये काय सिंगल लिफलेट्स आर देअर, पिटिओल इज देअर. त्याच्या पानाच्या खाली बारीक एक स्मॉल लिफलेट सारखं डेव्हलप झालेलं असतं, त्याला काय म्हणलं जातं, युनिफॉलिएट टाईप ऑफ द लीफ. सिट्रस, लिंबुनीचं झाड पाहिलं असेल, युनिफॉलिएट. ए सिंगल leaflet is articulated to the petiole. एक्झाम्पल सिट्रस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, नेक्स्ट टाईप आहे बायफॉलिएट. 2 leaflets are articulated टू द पिटिओल, म्हणजे त्याच लिफलेट काय पिटिओलला काय झाले, 2 लिफलेट्स अरायझेस झालेले आहेत, त्यांना काय म्हटलं जातं बायफॉलिएट. पिथिकोबोलियम असेल तुमचं, पिथिकोबोलियम म्हणजे कुठलं, तुमचं गोरस चिंच, आपण साखर चिंच म्हणतो, गोरस चिंच म्हणतो, त्याच्यावरती काय 2 लिफलेट्स आर देअर, 2 लिफलेट्स ॲट्रिक्युलेटेड झालेले आहेत ऑन टू द पिटिओलला. आता ते गोरस चिंचला तुम्ही इथे डायग्राम आहे, चिंचाच्या पानाचा आकार काय घेतला, तर बायफॉलिएट लीव्ज आर देअर. युनिफॉलिएट म्हणजे सिट्रस, लिंबुनीचं झाड. बायफॉलिएट म्हणजे तुम्हाला चिंच, गोरस चिंच, आपण पिथिकोबोलियम आपण त्याला म्हणतो, तर काय आहे तिथं बायफॉलिएट. ओके. देन ट्रायफॉलिएट. ट्रायफॉलिएट म्हणजे काय, 3 लिफलेट्स आर ॲट्रिक्युलेटेड टू द पिटिओल, म्हणजे बेलाचे पानं तुम्हाला माहिती आहेत, बेलाला किती 3 पानं आहेत, बेलाला नेहमी 3च पानं असतात, 3 पानं, 3 leaves articulated to the petiole. एक्झाम्पल बेल असेल, बेलाचं जर तुम्ही बेल डायग्राम पाहिले तुम्ही, तर बेलाला किती आहेत 3 पानं आहेत. ओके. तर हे काय झालं तुमचं युनिफॉलिएट लीव्हचं सिट्रस एक्झाम्पल आहे. बायफॉलिएट लीव्हचं तुमचं पिथिकोबोलियम असेल, आणि ते ट्रायफॉलिएटचं एक्झाम्पल काय आहे, बेल आहे तुमचं. नेक्स्ट पार्ट पाहूया आपण, क्वाड्रिफॉलिएट. आता ज्या ठिकाणी 4 लीव्ज आहेत, तिकडे काय डिकंपाऊंड्स पाहिलं आपण ट्राय नंतर, नाही तर काय क्वाड्रिफॉलिएट. क्वाड्री म्हणजे 4. 4 लिफलेट्स आर ॲट्रिक्युलेटेड टू द पिटिओल. एक्झाम्पल मार्सिलिया. आता मार्सिलिया इझिली आपल्या इकडं डोंगराळ भागामध्ये तुम्हाला जनरली, ज्या ठिकाणी आपल्या गार्डनमध्ये पण आहे, ज्या ठिकाणी काय होतं की ज्या ठिकाणी शेडी कंडिशन असेल त्या ठिकाणी मार्सिलिया असा जनरली ग्रो होतो. तर काय 4 लिफलेट्स आर देअर. आता लीव्ज कशा आहेत, एकाच रॅचेस व एकाच पेटिओलला काय झाले आहेत 4 लिफलेट्स काय झाले आहेत ॲट्रिक्युलेटेड झालेले आहेत, त्यांना काय म्हणलं जातं क्वाड्रिफॉलिएट लीव्हची अरेंजमेंट असेल. बघा प्रत्येक पानांमध्ये काय वेगवेगळ्या साईजचे आकार आहेत, वेगवेगळ्या साईज आहेत, त्यांची अरेंजमेंट वेगळी आहेत. क्वाड्रिफॉलिएट. ओके. 4 लीव्ज आर देअर. अँड देन लास्ट पार्ट आहे तुमचा तो मल्टीफॉलिएट. 4 नंतर काय, क्वाड्रिफॉलिएट नंतर मल्टीफॉलिएट. फ्यू लिफलेट्स आर ॲट्रिक्युलेटेड टू द पिटिओल. एक्झाम्पल आयपोमिया असेल, बॉम्बेक्सिबा असेल किंवा बॉम्बेक्स मोरी असेल. तर ह्याच्यामध्ये काय झालं तर तुम्हाला काय असे ॲट्रिक्युलेटेड 5 लिफलेट्स आर देअर, असे पद्धतीचे बॉम्बेक्स असतील, अनदर असे 5 काय झाले, 5 पेक्षा जास्त असतील असे लिफलेट्स आर ॲट्रिक्युलेटेड टू द पिटिओल, म्हणजे त्या पिटिओलला अटॅच्ड झालेले आहेत, पिटिओलपासून अरायजेस झालेले आहेत 5 लिफलेट्स, त्यांना काय म्हणलं जातं मल्टीफॉलिएट. 5 असतील, 6 असतील, मल्टीफॉलिएट लीव्ज आर देअर. ओके. युनिफॉलिएटचं एक्झाम्पल काय, सिट्रस असेल, बायफॉलिएटचं असेल, पिथिकोबोलियम असेल, ट्रायफॉलिएटचं एक्झाम्पल बेलाचं प्लांट असेल, तर मग क्वाड्रिफॉलिएटचं एक्झाम्पल तुमचं मार्सिलिया असेल. अँड लास्ट पार्ट तुमचा काय पहिला मल्टीफॉलिएट. मल्टीफॉलिएटचं एक्झाम्पल आयपोमिया असेल, बॉम्बेक्सिबा असेल, बॉम्बेक्स मलबेरी असेल. अशा पद्धतीचे काय आहेत हे 5 टाईप आहेत. कशातले, पाल्मेटली कंपाऊंड लीव्जमधले. ओके. नेक्स्ट आता टाईप झाले. आता सेसाईल अँड पिटिओलेट लीव्ज.
आता ते पार्ट तुम्ही पाहिले, लिप लॅमिना असेल, मार्जिन असेल, लिप ब्लेड असेल आणि तुमचं पिटिओल असेल, हे ते लिपचे 3 पार्ट आहेत. हे 3 पार्ट तुमचे जर व्यवस्थित तुम्हाला आयडेंटिफाय करता आले तर ही टर्म तुम्हाला काय जाणार आहे, सोपी जाणार आहे. सेसाइल अँड पिटिओलेट लीव्ज. सेसाइल म्हणजे पहिल्यांदा आपण पाहूया पिटिओलेट लीव्ज. ए लीफ विथ पिटिओल इज कॉल्ड ॲज द पिटिओलेट. ज्या लीफला पिटिओल प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणलं जातं, पिटिओलेट लीव्ज. आता पिटिओ पार्ट पाहिला आपण, पिटिओल म्हणजे काय, स्टॉक ऑफ दी लीव्ज, त्याला काय म्हणलं जातं, पिटिओल. स्टॉक म्हणजे त्या दांड्यासारखा आकाराचं लीव्जला जे अटॅच्ड झालेलं असतं त्याला म्हणलं जातं पिटिओल. हिबिस्कस प्लांट असेल, मँगो प्लांट असेल, सिम्पल लिपमध्ये आपण पाहिलं ते पिटिओल प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं, पिटिओलेट लीव्ज. अँड पिटिओल ॲब्सेंट आहे त्यांना काय म्हणायचं, सेसाइल लीव्ज. टर्मिनॉलॉजी सोपी आहे. ए लीफ विथ पिटिओल इज कॉल्ड ॲज द पिटिओलेट लीव्ज. पिटिओल इथं पाहिलं तुम्ही जास्वंदीमध्ये, आंब्यामध्ये पाहू शकता. अँड सेसाइल लीव्ज, आता रुई, कॅलोट्रॉपिस प्रोसेरा असेल, कॅलोट्रॉपस गिगॅन्शिया असेल, हे 2 एक्झाम्पल्स आहेत. द लीफ विदाउट अ पिटिओल इज कॉल्ड ॲज द सेसाइल लीव्ज. विदाउट पिटिओल, ॲब्सेन्स ऑफ द पिटिओल, ॲब्सेंट ऑफ पिटिओल इज कॉल्ड ॲज द सेसाइल लीफ. आता इथलं काय, कॅलोट्रॉपस, रुईचं रुई माहिती आहे तुम्हाला, जर शनिवारी तुम्हाला मारुतीला आपण हार करतो त्याला काय आहे, तर ते असे सेसाइल लीव्ज प्रेझेंट आहेत. हे तुम्ही पाहू शकता, लीफ आर सेसाइल विदाउट पिटिओलेट इज कॉल्ड ॲज दी सेसाइल लीव्ज. ओके, पिटिओलेट लीव्ज समजलं, सेसाइल लीव्ज समजलं. एक्झाम्पल कॅलोट्रॉपस, इकडे पिटिओलेट लीव्जचं एक्झाम्पल हिबिस्कस. आता नेक्स्ट पार्ट आहे तुम्हाला व्हेनेशन. आता व्हेनेशन आपण स्टडी करतो. सुरुवातीला आपण सिम्पल लीफ पाहिले, कंपाऊंड लीफ पाहिले. सिम्पल लीफचे किती टाईप पाहिले, 4 टाईप पाहिले. सिम्पल कंपाऊंड लीफचे 4 टाईप पाहिले. युनिपिनेटली कंपाऊंड, बायपिनेटली कंपाऊंड, ट्रायपिनेटली कंपाऊंड, डी कंपाऊंड. तदनंतर त्यामध्ये युनिपिनेटलीमध्ये परत 2 पिनेट पाहिले. कुठले, पॅरिपिनेटली कंपाऊंड अँड इम्पॅरिपिनेटली, इव्हन नंबर आणि ऑड नंबर. तदनंतर आपण काय पाहिलं की पाल्मेटली कंपाऊंड लीव्ज. पाल्मेटली कंपाऊंडमध्ये परत आत्ता काय पाहिलं, पाल्मेटली कंपाऊंडमध्ये युनिफॉलिएट, बायफॉलिएट, ट्रायफॉलिएट, क्वाड्रिफॉलिएट अँड मल्टीफॉलिएट. मल्टीफॉलिएट नंतर आपण टर्मिनॉलॉजी नेक्स्ट स्टडी केली, कोणती, सेसाइल, पिटिओलेटेड लीव्ज आणि नॉन पिटिओलेटेड लीव्ज. ह्या टर्मिनॉलॉजी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नंतर तुम्ही SYला गेल्यानंतर फॅमिली स्टडी करणार आहोत. नंतर ह्या टर्मिनॉलॉजी समजल्या तर तुम्हाला फ्लावर असेल, फ्रूट्स असतील, ह्या टर्मिनॉलॉजी नेक्स्ट पार्टला तुम्हाला सोपं जातील. त्यामुळं टर्मिनॉलॉजी क्लिअर करा या पिटिओलेट लीव्ज अँड सेसाइल लीव्ज. आता लास्ट पार्ट आहे तुमचा तो लीफ व्हेनेशन. व्हेनेशन काय आहे की त्याच्या ज्या व्हेन्सची अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट ऑफ द व्हेन्स, ते आपण स्टडी करतो व्हेनेशनमध्ये. डेफिनेशन बघून घ्या. अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स इन ए लॅमिना इज नोन ॲज द व्हेनेशन. अरेंजमेंट ऑफ द व्हेन असेल, व्हेनलेट असेल ऑन ए लॅमिना इज नोन ॲज द व्हेनेशन. आता ज्या व्हेन्सची अरेंजमेंट कशी आहे हे लीव्जवरती, हे आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यालाच काय म्हणलं जातं, व्हेनेशन म्हणलं जातं. लक्ष द्या इकडं. द व्हेनेशन इज मेनली ऑफ द 2 टाइप्स. एक रेटिक्युलेट व्हेनेशन, अनदर वन इज द पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की रेटिक्युलेट व्हेनेशन कशामध्ये प्रेझेंट आहे, डायकॉटमध्ये. आणि पॅरलल व्हेनेशन कशामध्ये प्रेझेंट आहे, मोनोकॉटमध्ये. आता डायकॉट आणि मोनोकॉट, 2 कॉटिलिडॉन्स आर देअर, सो कॉल्ड ॲज द डायकॉटिलिडॉन्स. सिंगल कॉटिलिडॉन्स आर देअर, कॉल्ड ॲज द मोनोकॉट. आता डायकॉटमध्ये एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला, कुठले कुठले, हरभरा असेल तुमचा, पायसम साटायवम असेल, हे काय झाले तुमचे डायकॉट. घेवडा असेल, पावटा असेल, हे डायकॉटचे एक्झाम्पल झाले. मोनोकॉटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, हे सगळे मोनोकॉटचे एक्झाम्पल्स. डायकॉटच्या तर गहू, ज्वारी, बाजरीचे तुम्ही जर पाहिलं असेल त्या पानावरती व्हेनेशन, हे तुम्हाला पाहायला मिळतील. डायकॉटमध्ये आंबा असेल, हे बऱ्यापैकी मोठमोठे अँजिओस्पर्म 2 कॉटिलिडॉन्स असतात, त्यांना म्हणलं जातं डायकॉट प्लांट्स. एक कुठलं, रेटिक्युलेट व्हेनेशन, अनदर वन इज द पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन, व्हेन द व्हेन्स अँड व्हेनलेट्स फॉर्म ए नेटवर्क इज कॉल्ड ॲज द रेटिक्युलेट व्हेनेशन. एक पर्टिक्युलर नेटवर्क तयार केलं जातं त्याला काय म्हणलं जातं, रेटिक्युलेट व्हेनेशन. हेअर द मिडरिप इज सेंट्रली प्लेस्ड. त्या कंडिशनमध्ये काय होते, मिडरिप काय झालेली, सेंट्रली प्लेस्ड झाली. मिड व्हेन असेल, मेन व्हेन असेल, सेंट्रली प्लेस्ड. अँड व्हेन्स अँड व्हेनलेट्स रिमेन डिस्ट्रीब्युटेड लॅटरली.
वेन्स असतील, व्हेनलेट्स असतील, व्हेन असेल, सबव्हेन असेल आणि व्हेनलेट्स बाकीचे ज्या वाहिन्या आहेत, ज्या सबव्हेन्स आहेत त्या काय झालेल्या असतात तर त्या डिफरंट मार्जिनला काय झालं डिस्ट्रीब्युटेड लॅटरली रिमेन्स. त्याला काय म्हणलं जातं रेटिक्युलेट व्हेनेशन. इट इज फाउंड इन अ डायकॉटिलिडॉन्स प्लांट्स. ते कशामध्ये पाहायला मिळतं तुम्हाला डायकॉटिलिडॉन्स प्लांटमध्ये पाहायला मिळतं. आता आंब्याच्या पानावरचे जर तुम्ही त्याचे व्हेनेशन्स पाहिले जे मिडरिप असेल, व्हेन्स असतील, ह्या ज्या बाकीच्या ज्या मार्जिनच्या कडच्या व्हेन्स आहेत ह्या दोन जशा एक अरेंजमध्ये झालेल्या आहेत त्यांना व्हेन्स म्हणलं जातं. आणि व्हेनलेट्समध्ये त्याच्यापासून परत बारके सब डिव्हिजन तयार झाले त्याला काय म्हणलं जातं व्हेनलेट्स म्हणलं जातं. ओके. हे कशामध्ये का प्रेझेंट आहे तर डायकॉटिलिडॉन प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत. ओके. त्याच्यामध्ये परत आता रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये परत दोन टाईप आहेत, युनिकॉस्टेट आणि मल्टीकॉस्टेट. युनिकॉस्टेटमध्ये ते युनिकॉस्टेट आता एक्झाम्पल पाहूया. दे आर विथ ए सिंगल मिडवेन. त्याच्यामध्ये काय ज्या ठिकाणी सिंगल मिडवेन आहे त्यांना काय म्हणलं जातं युनिकॉस्टेट. युनि म्हणजे सिंगल, युनिकॉस्टेट. दे आर विथ ए सिंगल मिडवेन. एकाच पानावरती एक मिडवेन असेल तर त्यांना काय म्हणलं जातं युनिकॉस्टेट. आणि मल्टीकॉस्टेटमध्ये आता एक्झाम्पल बघा, दे आर विथ 2 or more prominent वेन्स. म्हणजे मिडरिप किती झाल्या 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांना काय म्हणलं जातं मल्टीकॉस्टेट. युनि म्हणजे सिंगल, एकच मिडरिप व्हेन असेल तर युनिकॉस्टेट. प्रॉमिनंट असतील, जास्त असतील, मिडवेन्स असतील तर त्यांना काय म्हणलं जातं मल्टीकॉस्टेट. मँगोच्या पानावरती किती आहे एकच मिडवेन आहे. आणि मल्टीकॉस्टेट देअर आर 2 or more prominent मिडवेन्स इज नोन ॲज दी मल्टीकॉस्टेट. जिजोबा असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अरेंजमेंट कशी झालेली आहे तर ते काय झालेले डिफरंट मोर प्रॉमिनंट वेन्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. मिडवेन्स काय तुम्ही आयडेंटिफाय करू शकता का? इथं काय दिसतात 3 तुम्हाला दिसतात ना मिडवेन या डायग्राम सेकंड डायग्राममध्ये. मल्टीकॉस्टेट इट मे बी कन्व्हर्जंट अँड डायव्हर्जंट. आपण नंतर पाहूया पुढं कन्व्हर्जंट कशाला म्हणायचं, डायव्हर्जंट कशाला म्हणायचं. आता हे लक्षात घ्या. युनिकॉस्टेट म्हणजे काय की मिडवेन एकच प्रेझेंट आहे त्यांना युनिकॉस्टेट म्हणलं जातं. मल्टीकॉस्टेट म्हणजे काय की मल्टीमेन्स प्रॉमिनंट मिडवेन्स मोर दॅन टू किंवा मोर दॅन 2 प्रॉमिनंट मिडरिप्स आर देअर, सो कॉल्ड ॲज दी मल्टीकॉस्टेट. ओके. नेक्स्ट आहे पॅरल व्हेनेशन. आता आपण पाहिलं आता काय पाहिलं रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये 2 टाईप पाहिले. एक कुठले युनिकॉस्टेट अँड मल्टीकॉस्टेट. युनि म्हणजे सिंगल व्हेन्स, आणि मल्टी म्हणजे मोर दॅन 2 सब व्हेन्स. ओके. आता पॅरल व्हेनेशन. पॅरल व्हेनेशन म्हणजे मका असेल तुमचा ज्या मोनोकॉटमध्ये प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणलं जातं पॅरल व्हेनेशन. त्याच्यावरती लीव्हजवरती पाहायला मिळतं तुम्हाला. इन दिस टाईप ऑफ द व्हेनेशन वेन्स इन द लॅमिना रन ऑलमोस्ट पॅरलल. आता त्या काय लॅमिनाच्या काय होतात त्या सगळ्या रन काय होतात पॅरलली रन्स करतात. म्हणजे जर तुम्ही मक्कीचं पान पाहिलं असेल तर मिडवेनच्या बरोबर सगळ्या व्हेन्स काय झालेल्या असतात टीप रिजनपर्यंत काय झालेल्या असतात रन झालेल्या असतात. त्यांना काय म्हणलं जातं पॅरलल टू द मिडरिप. ग्रास असेल, मेज असेल, मका असेल त्यांना एक्झाम्पल आहे तुमचं मेज आणि ग्रासेस. इट इज अ फॉलोइंग 2 टाईप. त्याच्यामध्ये पण परत 2 टाईप आहेत. कुठलं युनिकॉस्टेट अँड सेकंड टाईप कुठला आहे तुमचा तो मल्टीकॉस्टेट आहे. युनिकॉस्टेटमध्ये पाहूया. हॅविंग ओनली 1 प्रिन्सिपल व्हेन्स. प्रिन्सिपल व्हेन म्हणा मिड व्हेन म्हणा दोन्ही एकच. हॅविंग ओनली 1 प्रिन्सिपल व्हेन दॅट गिव्ह ऑफ मेनी लॅटरल व्हेन्स विच प्रोसेस्ड टूवर्ड दी मार्जिन. ज्या वेन्स आहेत त्या काय झाल्या टूवर्ड दी मार्जिनला काय झालेले हे झालेले मार्जिनकडे काय झालं टूवर्ड दी मार्जिन्स. मिडवेन्स आहे सेंटरला प्रेसर मिडवेन आहे पण ज्या ज्या सब वेन्स आहेत त्या काय झालेल्या मार्जिनकडे गेलेले आहेत. मार्जिनकडे गेले टूवर्ड दी मार्जिन और अपेक्स. मार्जिनकडे तरी जातील नाही तर अपेक्स टिप रिजनला तरी जातील. मकेमध्ये काय झालं टिप रिजनला जातात आणि इकडे काय झालं तर बनानामध्ये काय होतात तर मार्जिनकडे जातात युनिकॉस्टेटमध्ये. अपेक्स ऑफ द लिप ब्लेड मोर दॅन लेस पॅरलल मॅनर. काय ठिकाण ते काय होतात लेस पॅरलल मॅनरमध्ये काय होतात जनरली अरायजेस झालेले असतात. बनाना. आता बनानामध्ये तुम्ही पाहू शकता सेंटरला काय आहेत मिडवेन आहे, सिंगल मिडवेन आहे आणि
टूवर्ड मार्जिनकडे काय झालं, सबवेन्स काय झालं टूवर्ड दी मार्जिन. बनाना असेल, बनाना मुसा कॅव्हेंडिसी, मुसा पॅरेडिका हे ते बॉटॅनिकल नाव आहे बनानाचं. आणि तो तुमचं कॅना इंडिका असेल, तुमचं कॅना इंडिकामध्ये पण ते मला युनिकॉस्टेट लिव्स काय होतील पाहायला मिळतील तुम्हाला. काय होतात तर सबवेन्स काय झालं तर मार्जिनकडे तुम्हाला डेव्हलप झालेले दिसतात. ओके. नेक्स्ट आहे तुमचा मल्टीकॉस्टेट. हॅविंग मेनी प्रिन्सिपल वेन्स अरायझिंग फ्रॉम ए टिप ऑफ द पिटिओल अँड प्रोड्युसिंग द अपवर्ड ऑर आउटवर्ड. काय झालं सर, पिटिओलच्या रिजनपासून काय झालं प्रोड्युसिंग द सबवेन्स काय झालं आउटवर्ड किंवा पिटिओलच्या टिप रिजनला काय असतात अरायजेस झालेले असतात. त्याच्यामध्ये परत 2 टाईप आहेत. कुठलं, कन्व्हर्जंट अँड डायव्हर्जंट. आता कन्व्हर्जंट म्हणजे काय की एकत्र येणे. वीट ट्रिटिकम ॲस्टिवम असेल, तुमचं ग्रासेस असतील, बांबू असेल, तर त्याच्या काय सबवेन्स काय झालं टिप रिजनला एकत्रच येतात. आता तुम्ही ह्याच्यावरती जर पाहिलं तुम्ही कन्व्हर्जंटमध्ये, तर हे सगळ्या सबवेन्स आहेत, सगळ्या टिप रिजनला काय झाले आहेत एकत्र आलेले आहेत, सगळ्या पॅरलली अटॅच्ड टिप रिजनला. आता त्याचे डिस्क्रिप्शन बघा. मेनी प्रिन्सिपल वेन अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ द लिप ब्लेड कवरेज टूवर्ड द अपेक्स. सगळ्या काय कवरेज झालेल्या आहेत, एकत्र आलेल्या आहेत सगळ्या, कवरेज टू द अपेक्स ऑर लेस पॅरलल मॅनर. त्या सगळ्या लेस पॅरलल मॅनरने काय झालेल्या आहेत कवरेज टू द अपेक्स, सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. त्यांना काय म्हणलं जातं कन्व्हर्जंट. ग्रासेस असतील, वीट असेल, बांबू असेल, ह्या तिन्ही प्लॅन्टवरती तुम्हाला तर त्या लिव्हचं मल्टीकॉस्टेट लिव्ज आहेत आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्जंट एकत्र वेन्स आलेल्या आहेत, एकत्र मिड वेन्स पॅरलल वेन्स आलेल्या आहेत लेस पॅरलल मॅनरमध्ये. ग्रासेस असेल, वीट असेल, बांबू. आणि नेक्स्ट पार्ट आहे तुमचा डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे सगळ्या विभक्त होणे, अशा हाताच्या आकारासारखं. हाताचे बोट आहेत का सगळ्यांचे एकसारखे नाहीत, सगळे डायव्हर्जंट आहेत. ओके. मेनी प्रिन्सिपल वेन्स अरायझिंग फ्रॉम द टिप ऑफ द पिटिओल डायव्हर्ज. डायव्हर्ज म्हणजे सगळे विभक्त होणे टूवर्ड द मार्जिन ऑफ द लिप ब्लेड इन ए मोर ऑर लेस पॅरलल मॅनर. ते काय होतात मोर किंवा लेस पॅरलल मॅनरमध्ये काय होतं जनरली अरायजेस होतात. फॅन पाम जर आपल्या कॉलेजमध्ये आहे, फॅन पाम जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला काय येतं डायव्हर्जंट, मल्टीकॉस्टेट वेन विथ डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे सगळे पानांचे मिड वेन्स काय आहेत सेपरेट आहेत, अशा डायव्हर्जंट हाताच्या आकारासारखे. त्यांना काय म्हणलं जातं तर डायव्हर्जंट टाईप ऑफ दी व्हेनेशन. इकडे काय कन्व्हर्जंट म्हणजे एकत्र येणे आणि डायव्हर्जंट म्हणजे विभक्त होणे. हे ग्रासेस असतील, वीट असेल, हे तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन तुम्ही एक्झाम्पल असेल ते लिव्हचं असेल, लिव्हचे अरेंजमेंट असेल ते तुम्ही नंतर व्यवस्थित तुम्ही फील्डवरती पाहू शकता किंवा नंतर तुम्हाला काय अडचण असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता. कन्व्हर्जंट म्हणजे समजलं एकत्र येणे. सबवेन्स काय होतात सगळ्या टिप रिजनला, अपेक्स रिजनला काय होतात एकत्र येतात. आणि डायव्हर्जंट म्हणजे काय होतात सगळे हाताच्या बोटांसारख्या आकाराचे सगळे काय होतात डिफरंट टाईप फॅन लाईक असं डिफरंट त्याला काय म्हणलं जातं डायव्हर्जंट. ओके. ठीक आहे. काय अडचण असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.